न्यूज 24 शिवनेरी. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. महाराष्ट्रासाठी नव्हे तर या असलेल्या संपूर्ण देशासाठी आजचा असलेला काळा दिवस. सकाळीच आपण पहाटे उठल्यानंतर TV चालू केला आणि TV चालू केल्यानंतर पाहिलं तर आदरणीय आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे कुठे ना कुठे कामाच्या निमित्तानं त्यांची असलेली रोजची लगबग प्रशासन बरोबर असेल, एखाद्या कामाच्या असलेल्या शुभारंभासाठी जायचं असेल, त्या ठिकाणी अधिकारी असतील, एखाद्या रस्त्याचं काम असेल त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जायचं आणि परखडपणे समजा तो रस्ता चांगला नसेल तर त्या अधिकाऱ्याला तो रस्ता पुन्हा लगेच तयार करायला लावायचा. अशी असलेलं खरं तर एक महाराष्ट्राचं नेतृत्व, कारण की ज्यांच्याकडे आम्ही सगळेवर आदर्शवत मानत असतो, पाहत असतो. परंतु आजचा दिवस होता की आज सकाळी TV चालू करायचा आणि असलेली विमान दुर्घटना पाहायची आणि दादांचं त्या ठिकाणी जाणं झालं. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे काही चाले नाही. उत्तीप्रमाणे खरं तर जी महाराष्ट्र राज्याची हानी झाली आहे त्याच्यापेक्षा अधिकची हानी ह्या असलेल्या पुणे जिल्ह्याची झालेली आहे. कारण की असा नेता पुन्हा पुणे जिल्ह्याला होणे नाही. कारण की दादांच्या जाण्यानं जी राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणामध्ये जी पोकळी निर्माण होणार आहे ती कधी न भरून येणारी पोकळी आहे. कारण की आजही आम्ही पाहतोय की ज्या वेळेला पिंपळगाव जोग्याची तिसरी सुप्रीमा आली आणि दुसऱ्या टप्प्यातलं काम हे पाईपलाईनीचं चालू झालं आणि त्यावेळेला उद्घाटनाच्या निमित्तानं दादा आपल्या असलेल्या नाशिक रोडच्या त्या ठिकाणी पाईपलाईनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेला आम्ही पाहिलेले अधिकाऱ्यांची लगबग असेल, त्यावेळेला अधिकाऱ्यांकडे जी माहिती असेल, मला असं वाटत नाही का महाराष्ट्रात एकही नेता असा नसेल अजितदादांसारखा की प्रशासनातल्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक खात्यातली एकदम बारकावे ज्या नेत्याला माहिती आहे ते आदरणीय अजितदादा खरं तर आज आपल्यामध्ये नाहीये. त्यांच्या जाण्यानं खरं तर जी पोकळी निर्माण आहे या असलेल्या दादांच्या जाण्यानं प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये दादांच्या बद्दल असलेली वेगळी जी भावना आहे ही नक्कीच कधी न भरून येणारी आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आळे, संतवाडी, कोळवाडी, आळेफाटा, वडगाव आनंद परिसरातील संपूर्ण असलेला मित्र परिवार, त्यामध्ये श्री ज्ञानेश्वर ग्रामोती मंडळ, आळे, संतवाडी, कोळवाडीचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, श्री ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट, आळे, संतवाडी, कोळवाडी देवस्थानचे अध्यक्ष, संपूर्ण असलेलं विश्वस्त मंडळ व संपूर्ण असलेल्या मित्र परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी जड अंतकरणाने आदरणीय दादांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आज सकाळी वयाच्या 66व्या वर्षी अत्यंत दुःखद असा अपघाती निधन झालं. आपणा सर्वांना माहिती आहे की पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करणारा हा नेता की ज्यांच्यामुळं ह्या पुणे जिल्ह्याची फार मोठी अशी भरभराट झालेली आहे. आपण इतर जिल्ह्यात जा आणि पुणे जिल्ह्यामध्ये फिरा, आर्थिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्याची 1 नंबरची भरभराट झालेली आहे. ती IT क्षेत्रात असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असो, पुणे नंबर 1 आहे. आणि याला कारण पवार घराणे आणि कैलासवासी अजितदादा यांचं दूरदर्शी असं नेतृत्व आहे. एक 6 महिन्यापूर्वी अजितदादा आणि आमदार बेनके साहेब यांनी ज्ञान मंदिर हायस्कूल आळे या ठिकाणी आमची संचालनालयाची, विशेषतः माझी आणि त्यांची भेट झाली. गेटच्या बाहेर थांबल्यानंतर त्यांनी विचारलं ही शाळा किती मोठी आहे, कोणत्या संस्थेची आहे, या ठिकाणी किती मुलं शिक्षण घेत आहेत, आणि ती सर्व माहिती मी त्यांना दिली. त्याला एवढं सांगितलं की ज्ञान मंदिरमध्ये 4थं महाविद्यालय हे मंजूर सन्माननीय शरदरावजी पवार साहेबांनी केलं
ही माहिती त्यांनी माझ्याकडून घेतली आणि चांगली शिक्षण संस्था चालवा असं त्यांनी सांगितलं. अगदी 6 महिन्यापूर्वीची ही घटना आहे. असो, अनेकांना थोडं बोलायचं आहे. मी त्यांच्या या निर्णयाच्या निमित्तानं ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले पतसंस्था आणि त्यांचं चेअरमन, सर्व संचालक मंडळ, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर अतिशय काळा दिवस या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्याच्या बारामती मतदारसंघामधून 1991 साली दादांनी त्या ठिकाणी सुरुवात केली आणि 7 वेळा खरं आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं. उपमुख्यमंत्री म्हणून बऱ्याचदा काम केलं. त्याप्रमाणे जलसंपदा मंत्री असेल, अर्थ खाता असेल आणि विविध खात्यावरती त्याची ती पकड आणि खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गासाठी काय करता येईल. आज आपण पाहतो की ज्या काही योजना त्या ठिकाणी आहेत त्या खरं तर दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहेत आणि खरं तर पुणे जिल्ह्यासारख्या सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना सहकारामध्ये आज पाहिलं तर जो काही पिंपळगाव जो काही कॅनल गेला आहे आणि खरं तर उत्तर भागातली जी काही जनता आज या ठिकाणी आहे, खरं तर जो कालवा गेला त्या कालव्यामुळं आपल्याला आज शिक्षण घेता आलं. खरं तर आपल्याला आज पुढे जाता आलं आणि दूरदर्शी नेतृत्व म्हणून या ठिकाणी दादांकडे पाहिलं जायचं. एक स्पष्ट वक्ता म्हणून खरं तर ज्याचं काम असेल, होणार असेल तर होय आणि नसेल होणार तर नाही अशी धमक ज्याच्याकडे होती राजदादा होते आणि खरं तर आज बोलण्यासारखं दादांबद्दल खूप काय. पण खरं तर सांगायचं झालं तर सर्वात मोठं दुःख आणि खराब मोठा जी काही पोकळी या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि आपल्या पुणे जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि सहकार क्षेत्रातला धान्यावाग त्या ठिकाणी हरपला. खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करावी हे शब्द सुचत नाही, परंतु आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी दादांना देत आहोत. माझ्या वतीनं आणि सर्वच आपल्या उपस्थित बांधवांच्या वतीनं दादांना भावपूर्ण समर्पित करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. अर्थात ज्यांना आपण मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित होतो असे आणि खरं तर आपल्या सर्वांचे जे पालक होते, अर्थात पालकत्व आपल्या जिल्ह्याचं त्यांच्याकडे होतं, ते आदरणीय दादांचं खरं तर आज आकस्मिक जाणं झालं आणि या जाण्याने खरं तर आपण सर्वच उपस्थित सर्व मंडळी या ठिकाणी दुःखाच्या सागरामध्ये लोटलेलो आहोत. दादांबद्दल अनेक या ठिकाणी वक्ते बोलले आणि बोलतीलही. मला या ठिकाणी असं बोलायचं आहे की मी 1 महिन्याच्या पूर्वी एक दुसऱ्या पक्षामध्ये काम करत होतो, परंतु दादांचं नेतृत्व असेल, दादांचा स्वभाव असेल, तो अत्यंत भावला आणि त्यामुळं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला आणि आज ही बातमी पाहून खरं तर सर्व राष्ट्रवादी परिवारावर एक फार मोठा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि हे कधी न भरून निघणारं दुःख खरं तर आज आम्हा सर्व राष्ट्रवादी परिवारावर आलेलं आहे. अधिकचं काही न बोलता मी विविध कार्यकारी सोसायटी आळे संतवाडी कोळवाडी, माझे सर्व आळेकर संतवाडीकर कोळवाडीकर ग्रामस्थ, आळेभटा आळेपाडा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करून थांबतो. हरिओम. शांत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी खरं तर आपण सगळ्यांनी सकाळी पाहिली आणि या बातमीवर कोणाचाच विश्वास बसणार नाही अशा एक काळा दिवस आज महाराष्ट्राने पाहिला. संपूर्ण देशात शोककळा पसरण्याचा हा आजचा दिवस. या निमित्तानं खरं तर अजितदादाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पुणे जिल्ह्याचा कायापालट आणि राजकारण पाहिलेलं आहे. खरं पाहिलं तर प्रशासनावर असणारी पकड आणि स्पष्ट वक्ता अशी ओळख असणारे अजितदादा सर्वांना परिचित. काळजाचा ठोका चुकवणारी आजची घटना आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच एक दूरदर्शी आणि वेळेला काटेकोरपणे पाळणारा नेता आज आपल्यातून निघून गेलेला. अजितदादा एक दूरदर्शी नेतृत्व असताना त्यांनी महाराष्ट्राच्या बरोबर आपल्या पुणे जिल्ह्याचं अत्यंत प्रभावीपणे उद्योग क्षेत्रात नाव मोठं केलेलं आहे आणि पुणे आणि परिसरात अत्यंत मोठे मोठे उद्योग आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता.
आज सकाळी जे विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, त्या निधनाने अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देशसुद्धा आज हळहळतोय. आमच्या ह्या आळेफाटा आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पुणे जिल्ह्याचा धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी मृत्यूमुळे आपल्या महाराष्ट्रावरती नव्हे तर पुणे जिल्ह्यावरती सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे आणि झालेली आहे. या दुःखामध्ये मी माझा व्यक्ती भुजबळ परिवार, ग्रामपंचायत वडगावनंतर तसेच आळे पिंपळी गट यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज आपल्या आळेफाटा चौकामध्ये सर्व दुःखित अंतकरणाने जमलेले आळेफाटा आणि पंचक्रोशीचे ग्रामस्थ सकाळी बातमी समजली आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं. सुरुवातीला बातमी समजली, कुणालाही खरं वाटत नव्हतं. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असेल देशभरात कुणाला खरं वाटत नव्हतं. जे ते प्रत्येक खात्री करत होता, घरी जाऊन आपापला टी व्ही बघत होता. त्यानंतर खात्री झाली आणि सर्वांना अतिशय दुःख झालं. एक नेता कसा असावा हे आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कामाची पद्धत आपण सर्वांना ज्ञात आहे. सकाळी 6ला काम चालू करायचं, संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत अशा प्रकारचं कामाचं ध्येयवाडा माणूस हा. अतिशय चांगल्या प्रकारचं काम. कुठलाही ग्रामस्थ जाऊ द्या, कुठलीही अडचण असू द्या, त्यांची पद्धत वेगळीच होती. त्या ठिकाणी हे काम घेऊन जर आपण गेलो तर लगेचच प्रशासनाला फोन लावणार आणि या माणसाचं काम ताबडतोब झालं पाहिजे अशा प्रकारचं प्रशासनावर पकड असणारा हा महानेता आज आपल्यातून गेलेला आहे. त्यांचं या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशभरात चांगल्या प्रकारचं कामकाज करण्याचा त्यांचं भावीसुद्धा मानस होता. पुढील काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला नेतृत्व त्या निमित्ताने लाभलेलं आहे. असो, संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे देशावर शोककळा पसरलेला आहे. या दुःखद निधनाची बातमी आपल्या सर्वांना समजली आणि सर्वांचं मन हळहळून गेलं. या लोकनेत्याला आम्ही या ठिकाणी आळेफाटा आणि पंचक्रोशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. अपघातानं आणि अचानकपणे अशी माणसं जाणं आणि समाजाला त्या निमित्ताने पोकळी निर्माण होणं आणि त्यातून समाजाचं होणारं नुकसान हे फार मोठे. दादा हा फक्त पक्षाचा नेता नव्हता, तो हा गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवणारा नेता होता. कोणी कुठलाही कार्यकर्ता जाऊ दादानी त्या क्षणी कुठल्या पक्षाचा न विचारता त्याची जी अडचण आहे संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून तात्काळ सोडवणं ही दादांची ख्याती होती. दादा गेले हे आपल्या परिसरावर नव्हे तर राज्यावर देशावर फार मोठं संकट आलं आणि दादांच्या जाण्यानं आपला परिसर आज शोकाकुल झाला. दादांची माझी या महायुतीत प्रवेश होण्याच्या आधी एक 2-3 दिवस माननीय आतुषेठ बेनके साहेबांबरोबर त्यांच्या शिवगिरी बांधल्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी त्यावेळेस भेट झाली. मी सहज म्हणलं, दादा तुमचं काही अडत नाही, पण बाकीचे आमदार लोकांचे फार अडतं. दादा हसले, मला काही कळलं नाही. 2 दिवसांनी बघवतो दादांच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये प्रवेश झाला. असे हे दादा. तर दादा म्हणजे हा विकासाचा महामेरू आणि त्याच्या जाण्यानं सर्व समाजाची पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांना मी माझ्या गावाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती.